नमस्कार. आज मी तुम्हाला लाल भोपळ्याची अशी चमचमीत आणि झणझणीत खूपच चविष्ट भाजी दाखवणार आहे की भोपळा आवडत नसलेलेही आवडीने खातील. ही भाजी अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते आणि चपाती, भाकरी किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी लाल भोपळा घेतला आहे आणि अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. जिरे फुलले की त्यामध्ये खलबत्त्यात ठेचून घेतलेली आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची ताजी पेस्ट घालायची आहे. खलबत्त्यात ठेचून घेतल्यामुळे याचा सुगंध आणि चव दोन्ही खूप छान येतात. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि गरम मसाला घालूया. हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. यामध्ये मी थोडीशी हळदही घातली आहे. आता यामध्ये भोपळ्याच्या फोडी घालूया आणि मसाला प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने छान परतून घेऊया. लाल भोपळा हा फक्त चविष्टच नाही तर खूप पौष्टिकही आहे. यामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच फायबर भरपूर असल्यामुळे पचन चांगले राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मी इथे साखरेऐवजी गूळ घालत आहे. गूळ घातल्यामुळे भोपळ्याची नैसर्गिक गोड चव अधिक खुलून येते आणि भाजी ही चव खूप छान लागते. तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालूया. मीठ घातल्यावर भोपळा स्वतःच पाणी सोडतो. त्यामुळं पाणी घातलं नाही तरी चालतं, पण मला थोडीशी ग्रेव्ही आवडते म्हणून मी थोडंसं पाणी घालत आहे. आता झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे हे मी शिजवून घेतले. आता 5 मिनिटानंतर बघा भोपळा किती छान शिजला आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात ताजा लाल भोपळा सहज मिळतो. त्यामुळे या सीझनमध्ये ही भाजी नक्की आहारात समाविष्ट करा. आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालूया. त्यामुळे भाजीला छान घट्टपणा, स्वाद आणि पौष्टिकताही मिळते. हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया. तुम्ही कोणत्या प्रकारे ही भाजी करता मला नक्की सांगा. तर बघा 5 मिनिटानंतर किती छान सुगंध येतोय. आता वरून ताजी हिरवीगार कोथिंबीर घालूया. तर तयार आहे आपली चमचमीत, झणझणीत आणि पौष्टिक लाल भोपळ्याची भाजी. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. चव इतकी मस्त लागते की सगळेजण पुन्हा पुन्हा मागून खातील. खरंच ही भाजी दिसायला जितकी आकर्षक आहे तितकीच खायलाही अप्रतिम लागते. गरमागरम पोळी, भाकरी किंवा फुलक्यासोबत मस्तच लागते. तर आता ही गरमागरम भाजी बाऊलमध्ये काढूया. किती छान रंग, सुगंध आणि चव आली आहे. हे तुम्हालाही नक्की आवडेल. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या भाजीत गूळ, शेंगदाण्याचं कूट आणि मसाल्याचं परफेक्ट संतुलन असल्यामुळे प्रत्येक घास खूपच चविष्ट लागतो. एकदा ही पद्धत वापरून भाजी करून पाहिली की तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने भोपळ्याची भाजी कराल. मुलांच्या किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीही हा एक खूप छान आणि पौष्टिक पर्याय आहे. भाजी ओलसर न होता छान राहते. त्यामुळे टिफिनमध्येही तिची चव तशीच टिकून राहते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीला फॉलो नक्की करा.